कुठं गेल्यात गोदात का कुणास ठाऊक. आजारपणात असं कुठं जात्यात आराम करायचं सोडून. गोदात का अहो काय हे आराम करायचं सोडून कुठं गेलता का बरं. बसा बरं आता बसा. अरे देवा विठ्ठला पांडुरंगा बसा. हे घ्या आराम करा तुम्ही. वहिनी साहेब हा ती गोळी द्या की. अरे वा टाइम बरा लक्षात राहिला हो गोदक्का. अहो एक तर गोळी खायची तेवढी खाते आणि मग कामाचं बघते. गोदक्का तुम्ही अजून बी घरातली कामं करतायसा. अहो किती वेळा सांगितलं आजारपणात कामं करायची नाहीत म्हणून. चंदे हा आतापासून समधी कामं तू करायची. गोदक्काला एका बी कामाला हात लावू द्यायचा नाही समजला. हा अहो पर ती गोळी द्या की. अहो गोदक्का गोळ्या का नाही खरंच संपल्यात बघा. नव्या आणायला लागतील. आम्ही एक काम करतो राणा भाऊजीशी सांगून नव्या आणून घेतो. हा ते पाणी ठेवले हा तिकडं. मम्मी येऊ का भाषण करायला. अरे तिकडे जाऊन काय भाषण नाही करायचंय. मग काय करायचं. तिकडे जे पत्रकार काका असणार आहेत ना ते मला प्रश्न विचारणार आणि मी त्याची उत्तरं द्यायची. मग मी बी देतो की उत्तर. मी चांगला अभ्यास करतो आता. हो का तू शाळेतल्या प्रश्नांची आधी नीट उत्तरं दे. इकडचे प्रश्न जरा वेगळे असतात. वैदी चला की पत्रकार यायची वेळ झाली. हो चला चला आलं काय पत्रकार. नाही पण यायचा टाइम झालाय. मग चला की आपण निघूया. आबा कुठे आहेत. ते देवळात गेले. ते आले की लगेच निघू. माऊ मला शाळेत कोण सोडणार. अरे राणाजी सोडतील ना तुला. वहिनी ते पत्रकार येणार आहेत का नाही तिकडे गेला तो राणा. काय अहो पण तिकडे तर अजून कोणीच आलं नाहीयेत. मग हे का गेलेत तिकडे. वहिनी तुमचा इंटरव्ह्यू म्हटल्यावर आनंद ज्यादा उत्साहात असणारच आहे की. हो पण आता लाडूला कोण सोडणार. वहिनी मी सोडतो की. हो चला पहिला चला. चल 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 चल. वहिनी तुम्ही अजिबात लाजू नका बघा आपली कामं सांगायला. होय अहो लोक काय न करता स्वतःची टिमकी वाजवतात. तुम्ही तरी एवढं काम करताय ते काम लोकांसमोर आलंच पाहिजे. होय बघूया आता पत्रकार काय प्रश्न विचारतात त्यावर हे सगळं. अंजलताई गोदाका कसं तरी करायलात. दम बी लागलाय त्यासनी. चला लवकर. हाय लागली बघा तुमची. मग आपलं प्लॅनिंगच तसलं असतंय. बरं चला आता पटकन गुटून जाऊया. अहो पत्रकार तुमची वाट बघत बसले असतात. चला. गोदाका गोदाका काय होतंय. दम लागतोय का फार. जरा जरा लागते. याव द्या डॉक्टर्सनी घेऊन पाठदेशी. अरे कशाला डॉक्टर बिक्टर काय न ग. गोळी खाली की बरं वाटेल मला. म्हणजे अजून गोळी नाही घेतली तुम्ही. गोळी संपली. संपल्यात असं कसं. याव द्या एक काम कर पहिलं गोदाकांच्या गोळ्या घेऊन जा. आपण ते डॉक्टरला माहित असतील लोक कसल्या गोळ्या. माहिती आहे त्यासनी सांग गोदाकाच्या गोळ्या संपल्यात म्हणून. हा हा नाहीतर एक काम कर डॉक्टर्सनीच घेऊन जा. हा बर बर. अरे कशाला. अहो गोदाका अहो गावातल्या गावात डॉक्टरला इथे यायला किती वेळ लागणार. आलो घेऊन येतो मी. हवा येतील डॉक्टर. हो वहिनी तुम्ही एक काम करा तुम्ही पुढे जावा मी गोळ्या देऊन येतो. नाही नको मी पण थांबते. गोदाकांना बरं वाटलं की एकत्रच जाऊया. वहिनी उशीर होणार नाही का. अंजली अगं तू जा. गावात ते टीव्ही वाले येऊन थांबला असतील. तू जा. राधी आहे माझ्याजवळ. अहो तुम्ही जावा. मी थांबते की इथं. मी आहे की. नाही नको मी पण थांबते. अजून ते पत्रकार यायला वेळ. ते आले की बघूया. हा बाकी काय बी म्हणा राणादा पत्रकारांनी तुम्हाला आधी झळकवलं. आता अंजली वहिनीसनी तुम्हा दोघांची जोडी एक नंबर आहे बघा. अख्खा गाव झळकवलं बघा तुम्ही. हा होय पण वहिनी कुठे आहेत. अजून येणार झाल्यात. आवडून येतील थोड्यात.
ह्या टायमाला तरी येतील ना व? नाही म्हणजे आजकाल प्रचारात अंग काढून घेतल्यागतच वागायला लागल्यात अंजली ताई. नाही हो, ते काय घरात कामच आले तो तशी. पण आज नाही चुकणार, त्या येतील. हो राणादा, आमच्या वहिनी नाही पण तुमच्या वहिनी हजर झाल्या बघा. त्या बघा, त्या बघा. वहिनी, अंजली बहिणी आल्या? नाही, त्यांची अजून कामच उरकल्या नाहीत म्हणून मग आम्ही चालू. येतील थोड्या वेळात. खरं काय माहिती, रॅली बुडवली, बारसं बुडवलं. आजकाल समद कार्यकर्त्यांवर सोपून त्या निर्धास्त झाल्यात. होऊन द्याल निर्धास्त. ओ राणा भाऊजी, तेवढं ह्या वेळेस मात्र अंजली ताई याय पाहिजेत बघा. राणादा, सलिता कुठे आहे? किंवा अंजलीबाई संगडत येणार आहेत, येतील. राणा भाऊजी, मग एक काम करा, तुम्ही व्हा मोर आणि गाडीत दोघांनी घालून घेऊनच या बघा. पण मग का मी जाऊ? नाही, बरं मी जातो. राणा भाऊजी, अहो आता तुम्ही कुठं चालला सा? ते बघा पत्रकार आलं, चला बरं तुम्ही. हो, मग तर अंजलीबाई बोललंच पाहिजे. बरं. अहो नाही, तुम्ही थांबा, त्यांचं स्वागत फोन करणार. चला पुढे व्हा तुम्ही. अहो व्हा तुम्ही पुढे, टेन्शन घेऊन नका. चला चला चला, उशीर व्हायला नको. काय नमस्कार. नमस्कार. या. हो, आम्ही सोशल मीडियावर याचे फोटो बघितले ना, तेव्हाच ठरवलं की यावर न्यूज करायची म्हणून. फार छान काम केलंय तुम्ही. आचारसंहिता असताना केवळ राजकारण न करता लोकसहभागातून फार मोठा आणि महत्वाचा प्रश्न सोडवलाय तुम्ही. आवा आम्ही कुठं, अंजली ताईंनी हा प्रश्न सोडवला बघा. आवा त्याच आमच्या पुढारी आहेत. हो, फार छान पायंडा पाडलाय त्यांनी, म्हणून आम्ही त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो इथं खास. चला, लोकसहभागातलं झालेलं काम तुम्हाला धावतो. चला. अंजली गायकवाड, त्या कुठे आहेत? अहो त्या घरला आहेत. ते कसं आहे, घरातली कामं सांभाळता सांभाळता राजकारणाकडे त्यांना कुठेच लक्ष द्यायला होते. चला, काम धावतो तुम्हाला. चला 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 या. मॅडम, तुम्हाला म्हणून सांगतो, आमच्या गावातली माणसं एवढी चांगली आहेत की नाही, एवढी चांगली आहेत की नाही, म्हणून हे आगळं वेगळं काम झालं बघा. अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, त्या घरीच असत्यात. हा, पण घरच्या माणसांची लई काळजी घेतात त्या. अचानक कशी काय बिघडली तब्येत? अहो, गोळी मिस झाली. वदा का, गोळ्या चुकवायच्या नसत्यात. काय झालं? काही नाही, गोळी मिस झाली, मग दम लागला, घामही खूप आला होता. मी म्हटलं होतं ना, गोळ्या चुकवायच्या नाहीत म्हणून. हो ना, औषध चुकवल्याचाच परिणाम आहे. या. मी गोळी देते, गोळी घ्या. फार काही नाही वाढलेलं बीपी, थोड्या वेळात येईल कमी. दिवसभर फक्त विश्रांती घ्या, आराम करा. हा, आणि इथून पुढं गोदाका गोळी चुकवायची नाही. काय वाटलं तर मला फोन करा. दिवसभर विश्रांती घ्या गोदाका. गोळी चुकलीच कशी काय? ते वहिनी साहेब म्हटल्या गोळ्या संपल्या. अरे संपायच्या आधीच मागून घ्यायच्या ना. कुठेतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. नंदितानी घेतली होती की. झालं, दाखल्या सुनबाईनी जबाबदारी घेतली म्हणजे कल्याणच. अरे दुसऱ्या कोणतरी घ्या की जबाबदारी. मी घेते. नको, तुझा बाई तुझ्या कामाला. मग ते टीव्हीवर वाट बघत बसला असतील. गोदाका, तुमच्या तब्येतीपेक्षा काही महत्वाचं नाही, आणि तुम्ही बऱ्या झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. जबाबदारी घेणाऱ्या धाकल्या सुनबाई आहेत कुठं? सरपंच पदासाठी उभं राहिलोय आम्ही. निवडून येणार ही गॅरंटी आहे बघा. वय, माझ्या ताईसाहेबांचं समाजकार्य बी काही कमी नाही. अहो राणा भाऊजी, कुठं आहेत अंजली ताई? येतील. अहो कधी येतील? तुमचाच उमेदवार सगळ्या बडाई मारायला लागलं. अंजली वहिनी कधी येतील तेवढं सांगा बघा. अहो येणार की, तुम्ही काय बी काळजी करू नका, येणार त्या. अहो सगळी वाट बघायला लागलं. होय. राणा भाऊजी, पुढे जाऊ नका सा, आमच्या बरोबरच चला. काय
हाय की चल तिकडे जायचं. हा हे बघा, हे पाण्याच्या टाकीचं काम बघतायसा ना, आमच्या मार्गदर्शनाखालीच केलंय बघा समद. खरं अंजली गायकवाड हे नुसतं निमित्त, पण समद काम आम्हीच केलंय. तुम्हाला ते सांगतो, आमचं पप्पा उत्तमराव जाधव, तुम्हाला ते माहित बी असत्याल, लई मोठं राजकारणी आहेत. त्यांचं राजकारणाचं समद गुण आमच्यात आल्यात बघा. तेव्हा लोकांचं नेतृत्व कसं करायचं हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. वय अहो तुम्हाला सांगते, या कामाची बी आयडिया माझ्या ताई साहेबांनीच दिलती, थोरल्या ताई साहेबांनी. वय ताईसा, आम्ही ताईसा मान आहे तो आमचा. अहो गावातली लोक बी ताई साहेबांनी लई मानत्यात. कसंही मॅडम, राजकारण आहे का नाही एकदम आमच्या नसा नसात भिनलंय बघा. आमचं समाज कार्य बघून लोक बी आमच्यावर एवढं प्रेम करतात की नाही, आमच्या चंदीला विचारा तुम्ही, लई प्रेम करतात. या गावातल्या माणसांच्या भल्यासाठी जे जे काय असेल का नाही ते खरंच समज करायचंय बघा आम्हाला. आमच्या साथीनं नमस्कार मॅडम, नमस्कार. मी माननीय परेश पाटील, संघर्ष पॅनेल. हे आमचं संघर्ष पॅनेल आहे की नाही, तेच गावचा सर्वांगीण विकास करणारा, एवढं लक्षात ठेवायचं. काय बाकी कोणाच्यात हिंमत नाही हो. हे टाकीचं काय बघता की नाही, याच्यात बी आमचाच हातभार आहे. हे आपण काय केलं रे त्या वर्गणी, हा वर्गणी पण काढली आम्ही. गावच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न सगळ्या लोकांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सोडवला. कसं वाटतंय? कौतुक. अंजली वहिनींचं कौतुक वाटतंय. अहो त्यांनीच आम्हाला एकत्र केलं, पटवून दिलं, म्हणूनच हे काम झालं बघा. ग्रामपंचायतीचा फंड मिळणार नाही म्हटल्यावर तुम्ही सगळ्यांनी वर्गणी गोळा केली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी श्रमदान केलं. गावात हा एकोपा पहिल्यापासून होता की आता झालाय? गावात एकोपा पहिल्यापासूनच होता, पण ह्या टायमाला समजांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून काम केलं मनापासून, आणि त्यामुळेच हे सगळं घडलं. आणि हे सगळं घडलं ते फक्त अंजली वहिनींच्यामुळेच घडलं. हो, पण आहेत कुठे त्या? गावात पत्रकार आलेत ना, आता काय? वहिनी गोदाकांना सोडून जायचं नाही म्हणते, काय करणार मग? नाही हो, चांगला चान्स जायचा, बाकी काय नाही. तेच तर. गोदा का या, उठून बसा जरा. गरम गरम वरण भात आणलाय तुमच्यासाठी, खाऊन घ्या. काय लाडूच्या वरच माझं लाड चालले. आणि तू जा बाळ तुझ्या महत्वाच्या कामाला. अगं ते सूरज आणि उद्या वाट बघत असतील. गोदा का, तुम्ही सगळ्यात जास्त महत्वाचे आहात माझ्यासाठी, न्यूज नाही. राणादा, हे काय बरोबर केलं नाही बघा अंजली वहिनीने. नाहीतर काय, हे अंजली त्यांचं वागणं मला अजिबात पटलंच नाही बघा. अहो आता पत्रू याय पाहिजे होत्या त्या. होय, सूरज बी नाही आलाय म्हणजे काहीतरी काम निघलं असणार. मॅडम चला की आमच्या घरला, जरा मस्त चहा पोळी करू तुमच्यासाठी. नाही नको. नको मग काय खटपूट? नाही नको, आम्ही अंजली गायकवाडांची मुलाखत घ्यायला आलो. पाण्याची टाकी बघितली, अख्खा गाव फिरून आलो, पण अंजली गायकवाड कुठे आहेत? त्यांना बोलवा ना, आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय. मग आमचं घे की. अहो आमचं संघर्ष पॅनेल नवं आणि दमदार पॅनेल आहे, आम्हीच संघर्ष करणार आहे. कसला? घराणेशाही आणि गुंडशाहीच्या विरोधात संघर्ष. अंजली गायकवाड त्या कुठे आहेत? त्या घरीच असतात. अहो त्यांचं नुसतं नाव आहे हो, बाकी घरीच असतात बघा त्या.
अहो उंटावरनं शेळ्या हाकणं हेच काम आहे त्या अंजली गायकवाड बाईचं. बाकी संघर्ष सगळा आम्हीच उभा करतो. पण आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय हो खास. एक्सक्यूज मी, एक मिनिट. अंजली गायकवाडांना बोलवा ना, कुठे आहेत त्या? अहो त्यासनी जरा काम आले, आपण एक काम करूया, वाड्यावर जाऊया, तिथे निवांत बोलता बी येईल. वाड्यावर कशाला? जर अंजली गायकवाड तिकडे आहेत तर तिकडेच जावं लागेल ना. चला आपण जाऊयात. ये बरोबर बोला असं बघा. हे चला चला, हे उचल 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 चल 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 लवकर. चला चला, हे चला राणा चला चला. काय झालं? वाड्यावर जाऊया आपण. चला 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 चला. हे चला लवकर चला 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 चला. म्हणजे आम्ही इथं असताना हिला अंजलीची पडली आहे. असू दे र, आम्ही आडून आडून जाऊबाईंच्या विरोधात लय काय काय सांगितलंय. आता हे घरी गेलं का नाही की तिच्या विरोधातच रिपोर्टिंग करणार आहेत हे पत्रकार, आणि आपली फत्ते होणार. तू नका टेन्शन घेऊ. आयडी सनीदा, मला काही वहिनीचं पटलं नाही. अहो मी गोदाकांची काळजी घेत बसलो असतो की इथं, पण वहिनींनी पत्रकारांची भेट घ्यायला पाहिजे होती. वहिनी मागच्या काही दिवसात बाहेर पडलेल्या नाहीत म्हणून नाराज आहेत हो समधी. अरे हे सगळं मला बी कळते आवत्या, वहिनीसनी समजवणार कसं? हो साहेब, तुम्ही तरी सांगा की राजकारणात असं करून चालते काय? अंजलीची गोष्ट वेगळी आहे. आम्ही रानान सूरजला सोडून दौऱ्यावर जात होतो ती गोष्ट वेगळी आहे. अंजली एक स्त्री आहे. आणि बघा, बायकांचं काळीज घरातल्या माणसांवर आणि घरात गुंतलेलं असते. आबा आपण इंटरव्ह्यूला काय ज्यादा टाइम लागला नसता हो. हा सूरज, अरे ज्यादा काय कमी काय? आता अंजलीला गोदाकांना सोडून जायचं नसल तर तिथं जाऊन बी काय उपयोग होणार नाही. हे बघ, मला अंजलीचं पटते. जो माणूस घरातल्या माणसांची काळजी घेत नाही तो गावाची काय काळजी घेणार आहे? मला तर काय समजणार झाले. या मॅडम या या. हे बघा, हे आमचं घर, गायकवाडांचा वाडा. ए अगं काय नसती एंगात बसतीस, घ्या जा पाणी आण. नमस्कार. या. नमस्कार नमस्कार. नमस्कार. एक मिनिट. वहिनी, हो वहिनी. त्यासनी कशाला बोलवायलाय? त्या गोदाक्का जवळ बसल्या असत्याल, आणि तसं बी गोदाक्कांची तब्येत बरी नाही. अंजली ताईचा इंटरव्ह्यू होणार म्हणून कशी तडपडायला लागल्या बघा की. तुम्ही बोलू नका, नाहीतर एवढा मोठा आवाज आहे गावाला ऐकू जाईल. गोदकाला काय झाले परत? ते परत चक्कर आल्या, जरा दम लागा लागलाय. ते नव गोदाकांच्या गोळ्याची जबाबदारी तुझ्यावर होती ना? त्याचं काय झालं? अहो गोळ्याच चपल्या. मग राणा भाऊजीसनी गोळ्या आणायला पाठवणार होतो, तेवढ्यात हे मॅडम आल्याचं कळलं. मग आम्हाला जायला लागलं की. गोदाकापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. सूरज, अरे इंटरव्ह्यू सुरू होईल आता. बघितलं का आमच्या थोरल्या सुनबाईंचं काम? अंजली गायकवाडांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या टाकीचं काम झालं. गाव लोकसहभागात न झालंय हे काम खरं. हो, पण शेवटी लोकांना एकत्र करून त्यांच्याकडून विधायक काम करून घेणं हेच तर खरं राजकीय नेतृत्व ना. कुठे आहेत अंजली गायकवाड? असतील की घरात असतील. बोलवतो. अंजलीबाई, अंजलीबाई अहो या की लवकर, ते पत्रकार आले तो. नमस्कार. नमस्कार. अंजलीबाई, अहो तुमची वाट बघून शेवटी आम्ही इकडे आलो बघा. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. अहो पण घरातल्या कामांमुळे मला जमलंच नाही यायला. अहो पण एवढ्या लांब इंटरव्ह्यू घ्यायला आलतो तुमचा, तर तुम्ही यायला पाहिजे होतं का नाही? नाही नाही, आम्हाला इंटरव्ह्यू हवा होता, आम्हीच यायला पाहिजे.